आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी न्यूज टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरून सकाळी 9 वाजता दिल्लीला रवाना होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसेच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। अमित शहा मला फायलींसंदर्भात काहीच बोलले नाहीत। एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। तक्रारीच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्री पदावर मार्ग निघेल। रायगडच्या पालकमंत्री पदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। एकाला पालकमंत्री आणि एकाला पालकपणी असं झालं असेल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंनी नाव न घेता गोगावलेंना डिवचलं। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। उपमुख्यमंत्री अजितदादांचं भाषण झालंच नाही, तर कार्यक्रमावेळी अमित शहांसमोरच हा प्रकार। रायगडवरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। वेळेअभावी रायगडावर भाषण केलं नाही। राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले म्हणजे आम्ही बोलल्यासारखंच। मुख्यमंत्र्यांनी मलाही भाषण करा असं म्हटलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। शेतकरी कर्जमाफी नाही ही लाजिरवाणी गोष्ट। अमित शहांसोबत फिरण्यापेक्षा राज्यासाठी विशेष पॅकेज आणावं। हर्षवर्धन सपकाळ यांचा शिंदे फडणवीस अजितदादांवर निशाणा। आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य।